गाराणं घेऊन येते आपली पहिली जोडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दिगंबर आणि आरती. नमस्कार मंडळी, नमस्कार. आमच्या फू बाय फूच्या महाअंतिम सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. इथे जमलेल्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना दिगंबर नाईकचा मानाचा मुजरा. माहिती मी निवेदक नाही तो म्हटलं. इतके ऑडियन्स मिळाला तर जरा फुटेज घेऊया ना मंडळी. कसा मग बऱ्याच लोकांनी सांगले नाही दिग्या तू फायनलला इलस, आता काहीतरी वेगळा कर, काहीतरी वेगळा कर. पण गेले 4 महिने माका काय वेगळा करू जमलं नाही तर हय काय करू ना. कसा ह्या फू बाय फूच्या पहिल्या एपिसोडला मी एक मालवणी गाराणा घातलंय आणि मका खात्री आहे ह्या मालवणी माणसाच्या गाराण्यामुळे फू बाय फू हो कार्यक्रम महाराष्ट्रात इतको गाजलो तर म्हटलं आज महाअंतिम फेरिया त्या काय एखादा मालवणी सनसनीत गाराणा घालूया ना. मी गाराणा घालतोय, तुम्ही पाठसून व्हय महाराजा म्हणायचा. तर बा देवा महाराजा. 12 गावच्या, 12 राशीच्या, 12 वळटीच्या, 12 वेशीच्या, 12 देशाच्या आणि 12 दिशांच्या महाराजा. आज या महाअंतिम सोहळ्यासाठी तुम्ही हे बसलेले असात महाराजा. यो अंतिम सोहळा संपूर्ण जगात प्रसिद्ध होऊन दे रे महाराजा. ही मराठीवाले तुमका किती वेळा सांगलंय जड जड सामान आहे स्टेजवर टाकू नको म्हणा. कलाकारांचा किती प्रॉब्लेम होता माहित आहे. औषिक खावरण तू असं ह्यानी पण तशीच एंट्री घेतल्या पहिल्या एपिसोडला घेतल्या तशी. काय फुकटचा मेळा म्हणून वाजवतास की काय. आणि तुका काय फरक पडता वाजवलंस नाही वाजवलंस. तुका पेमेंट मिळताना तू प्रोड्युसरचा माणूस असं. मावशी. कोण मावशी? तू मावशी. हो. अरे आपण गवळण करतो ना तमाशातली. तुला हे कोण बोलला? वैभव मांगले बोलला. हो तो म्हणाला मी राधा तू कृष्ण. असं तो किती बायकांना बोलला. त्याची सवय म्हणून म्हटलं. म्हणजे वैभव मांगला कृष्ण आणि तू राधा. तो वाजवणार आणि तू नाचणार. अरे वा वा वा. ना आनंद इंगळे शाबास. मावशी तू बरं का. हे सगळं कुणी ठरवलं? वैभव मांगले. तो म्हणाला आपण सगळे मिळून इथे तमाशा करतो. हो बरोबर. आयत्या वेळेला आपली स्क्रिप्ट बदलता. तुका काय सूचना नाही, मी काय सांगलेला तुका पटना नाही. म्हणजे सगळी इज्जत या फायनलच घालवची की काय. अगो आपल्या दोघांची इज्जत जाऊ गई म्हणा. तो वैभव मागले या सगळा करता तुका माहिती आहे. मग तू व्हायचं रोज उभे राहा, मी गाराणा घालतोय. जय देवा महाराजा. वय महाराजा ऐका. अगो होय महाराजा म्हटल्यानंतर ऐका काय आपल्या आवशीच्या भवाचा म्हणतात. तमासो नाही आमची मालवणी गाराणा पाठसून होय महाराजा म्हणायचा. तर जय देवा महाराजा. वय महाराजा. अजून घालूचा. वय महाराजा. अगो ग वय महाराजा. काय होय महाराजा तुझ्या दातात अडकला का गो काढून बाहेर टाक. तर जय देवा महाराजा. सगळ्यात जास्तीत जास्त SMS आमच्या जोडी एकच येऊन दे रे महाराजा. वय महाराजा. आमच्या कोडसाठी 04 दाबा किंवा 02 दोनदा दाबा. दोनदा दाबा. हो आता 02 दोनदा दाबल्यावर 04 होणार ना दिग्या. अगो पण 02 दोनदा दाबल्याने काय विकास आणि सुप्रिया 2 मता नाही जातली. अरे पण सगळे SMS मी असेच केले. हो आणि तुला सांगते काही जणांना मी असं सांगितलं 01 4 वेळा दाबा म्हणजे 04 होणार. तुझ्या आवशिक खाल्यान कोल्यांता. अगो 01 4 वेळा दाबलास का वैभव आणि विशाखात 4 SMS जास्ती जातले. आणखी जाऊन कोणाक तरी सांग 03 दाबा 01 दाबा म्हणजे त्याची टोटल 4 होय. असं सुद्धा सांगितलंय. टोटल काय 04 आली पाहिजे की नाही. तू ना टोटल मॅड असस. बघलास मंडळी ह्याची सगळी मतं आपोआप फिरलेली असत. वेगळ्या जोड्यांका गेलेली असत. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशनला काही एक अर्थ नाही. मी चाललो. असं काय करतोय गाराणं तरी घाल. कसल्या गाराणं घालू माझं सगळं मूड गेलं माहित आहे. असं करू नको गाराणं घाल ना. बरं माका एक सांग 1 2 3 ची आयडिया तुझ्या डोक्यात कोणी घातली गो. आनंद इंगळे. होय ना त्याचा आयुष्यात कधी भला होता नाही. बघ काय करतोय. जय देवा महाराजा. आनंद इंगळे आमच्या परफॉर्मन्स मध्ये अडथळा करता महाराजा. त्यांच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्स मध्ये अडथळा होऊ दे महाराजा.
आणि सगळ्या जगातले जे फोन असतात त्याच्यावरचे 1, 2, 3 आकडे बंद होऊ नये महाराजा. आणि फक्त 4च आकडो चालू राहू दे महाराजा. एवढा होऊन जमाचा नाही. थांब मी ताबडतोब आमच्या दादांका फोन लावते मग बघ कसा काय होता. हॅलो काय म्हणतास तुमका कळला? ह्यांचा नेटवर्क पॉवरफुल हा. दादा तुम्ही माझ्या बरोबर असत ना? असत ना मग मी कोणा भिया नाही. आता बघ काय बोलले दादा? दादा काय बोलले? मी या कोकणातला स्वाभिमानी माणूस आहे कळलं काय? आणि जर काही तुझ्याला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी त्याच्यावर प्रहार करेन. तो विकास कोण नदी का कालवा कोण आहे ना? समुद्र. तो समुद्र त्याचा कसा विकास होतो मी बघतो. त्या वैभव मागलेल्या कोकणातून बाद करीन. त्या अंड्याची सगळी अंडी पिल्ली घालण्याशिवाय राहणार नाही कळलं काय? असं बोलले दादा? अगो तुका काय आनंद इंग्लंड पाळलेलो खुळो कुत्रो चावलो त्यांका वेळा माझा फोन घेऊ उगाच असं ढोस दिलंय. ए देवा महाराजा या दिग्याला जरा अक्कल दे रे महाराजा. अरे हरण्या जिंकण्यापेक्षा लोकांना हसवणं हे आपलं काम आहे हे आला कळू दे रे महाराजा. फू बाई फू मधल्या 10 जोड्यांनी 4 महिने लोकांना हसवलं तिथेच आपण जिंकलो रे महाराजा. होय रे महाराजा. नाही आरती तुझा खरा मंडळी ह्याचा खरा. हो आमच्या कलाकारांचं काम म्हणजे तुमका हसवणं ह्या ना. बरोबर बाकी कोणी जिंकाने कोणी हराने पण तुम्ही भरपूर हसा. आता मी शेवटचा बारीक साहेब घराणा घालतो आणि आपला घराणा सोपवूया ना. तर जय देवा महाराजा. महाराजा आज फूबाई फूचा अंतिम सोहळा असा महाराजा. लवकरच फूबाई फूचा दुसरा पर्व चालू होताला महाराजा. त्या का तुमचे असे भरभरून आशीर्वाद मिळाले रे महाराजा. महाराज तेव्हा टाळ्या वाजवा नाही तर थांबायचो नाही तो. अनुप जलोटानंतर तूच. तुषार आता वाजव. दादा तू हाय सर अच्छा करीत राहले तर दुसऱ्या स्किटची तयारी तुझो बापूस करतो काय माझा बापूस? चल भेटतो. लवकर महाराजा क्या बात है. इतकं धमाल गाणं मला वाटतं आता स्वर्गातून सुद्धा SMS चालू झाले असतील ना तुमच्या जोडीला. क्या बात आहे धमाल. पण हे गाणं किती छान झालं हे मला आमच्या बादशहांना विचारावं लागणार आहे. बादशाह कसं वाटलं? बहुत खूप. वा वा वा. पण हे मला कसं वाटलं ज्यावेळी मी स्वप्नीलला कसं वाटलं हे विचारणार आहे. स्वप्नील कसं वाटलं? दिगंबर आणि आरती क्या बात आहे यार. फू बाई फूच्या पहिल्या पर्वाच्या फिनालेची सुरुवात फक्त आणि फक्त अशीच व्हायला हवी होती. क्या बात आहे. खूप छान अप्रतिम. आणि मला खात्री आहे की पहिल्या एपिसोडला तुम्ही दोघांनी गाणं घातलं होतं आणि अख्खं पर्व आपलं अत्यंत सक्सेसफुल झालं. उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले. फिनालेच्या या पहिल्या स्किटमध्ये तुम्ही पुन्हा एकदा देवाकडे गाणं घातलंय आणि मला अशी खात्री आहे की आपला फिनाले पण सुपर डुपर हिट होणार आहे. फॅन्टॅस्टिक स्क्रिप्ट, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. वा तुम्ही धमाल केलेलीच आहे आणि पुढची सुद्धा स्किट तुम्ही अशीच धमाल करावीत. आणि महाअंतिम सोहळ्याच्या महानिकालासाठी सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.